नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र स्वीकारल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी तिथल्या माफिया राज्या विरोधात एक निर्णायक लढाई सुरू केली आणि या लढ्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यश सुद्धा आलं. अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी यांच्यासारख्या माफियांना धक्क्याला लावल्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांच्या रडारवर आहेत सपाचे नेते आणि उत्तर प्रदेशमधले कुख्यात भूमाफिया आझम खान अनेक वेळा आमदार राहिलेले आहेत, जवळजवळ 10 वेळा. आणि त्यांच्या विरोधात जमीन बळकावल्याची अनेक प्रकरणं आहेत. बनावट पॅन कार्ड प्रकरणी ते तुरुंगात गेले. त्यांचा मुलगा बोगस जन्मदाखला प्रकरणी तुरुंगात गेला. सप्टेंबर 2025 मध्ये आझम खान जामिनावर तुरुंगातून बाहेर आले आणि त्याच्यानंतर त्यांच्या जोहर युनिव्हर्सिटीच्या विरोधात, म्हणजे ज्या युनिव्हर्सिटीचे ते संस्थापक आहेत, त्या युनिव्हर्सिटीच्या विरोधात योगी सरकारने धडक कारवाई सुरू केलेली आहे. या युनिव्हर्सिटीमध्ये जी बेकायदा बांधकामं आहेत त्याच्या विरोधात ही कारवाई सुरू आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये निर्णायक मुस्लिम मतसंख्या आहे आणि या मुस्लिम मतपेढीचा उत्तर प्रदेशच्या राजकारणावर जबरदस्त प्रभाव आहे. जोहर युनिव्हर्सिटीच्या विरोधात योगी जी कारवाई करतायत ती या मतपेढीला चूड लावण्याची खेळी आहे, असं राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. समाजवादी पार्टीच्या सत्ता काळामध्ये या पक्षाने उत्तर प्रदेशमध्ये एक जिल्हा एक माफिया अशी योजना राबवली होती. म्हणजे एक एक जिल्हा एका माफियाला बहाल करून टाकला. प्रयागराज बहाल केला होता अतिक अहमदला, गाझियाबाद बहाल केला होता मुख्तार अन्सारीला आणि रामपूर हा जो जिल्हा आहे तो अणदंड दिला होता आझम खानला. हे जे माफिया आहेत ते सपाचे तिथले आधारस्तंभ होते. यांची या प्रत्येक जिल्ह्यामध्ये दहशत होती. मतदान त्यांच्या इशाऱ्यावर चालायचं. आता अतिक अहमद आणि मुख्तार अन्सारी हे वेगळ्या प्रकारचे माफिया होते. ते कट्टा आणि रिव्हॉल्व्हरवाले माफिया होते. आझम खान हा वेगळ्या प्रकारचा माफिया होता. हा भूमाफिया होता. तो गोरगरिबांच्या जमिनी लाटण्याचं काम करायचा दहशतीच्या जोरावर. योगीराजमध्ये अनेक माफियांचे एन्काउंटर झाले. अतिक अहमद एन्काउंटरमध्ये ठार झाला, परंतु ते एन्काउंटर वेगळ्या प्रकारचं होतं. मुख्तार अन्सारीला बांदा तुरुंगामध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये त्याचा मृत्यू झाला. त्याच्या निकटवर्तीयांचं असं मानणं होतं की याला तुरुंगामध्ये विष देण्यात येत होतं आणि या विषाचा प्रभाव त्याच्या शरीरावर झाला आणि त्याच्यामुळे त्याचा मृत्यू झाला. हा जो आझम खान होता तो थोडा वेगळ्या प्रकारचा माफिया होता. हा जमिनी हडप करण्याचं काम करायचा. रामपूर जिल्ह्यामध्ये त्यांनी गोरगरिबांच्या अनेक जमिनी हडपल्या होत्या आणि त्यांनी जी जोहर युनिव्हर्सिटी स्थापन केली रामपूरमध्ये, ती सुद्धा गरिबांच्या जमिनी हडपूनच स्थापन केली होती. या युनिव्हर्सिटीचा संस्थापक होता आणि जी जोहर ट्रस्ट ही युनिव्हर्सिटी चालवायची, त्या जोहर ट्रस्टचा हा आझम खान सर्वेसर्वा होता. 2006 मध्ये जोहर युनिव्हर्सिटी अस्तित्वात आली. या युनिव्हर्सिटीचं बांधकाम करताना गोरगरिबांच्या जमिनी हडपण्यात आल्या, सरकारी जमिनी हडपण्यात आल्या. अशाही जमिनींचा वापर करण्यात आला ज्या जमिनी एनिमी प्रॉपर्टी ऍक्टच्या अंतर्गत येतात. 3.5 किलोमीटरचा वहिवाटीचा रस्ता सुद्धा हजम करण्यात आला. आज या युनिव्हर्सिटीच्या परिसरामध्ये तब्बल 40 इमारती आहेत. यापैकी फक्त 2 इमारती वैध आहेत, म्हणजे सर्व प्रकारच्या मंजुऱ्या आणि परवानग्या घेऊन बांधण्यात आलेल्या आहेत. उरलेल्या 38 इमारती सध्या योगी सरकारच्या रडारवर आहेत आणि या इमारतींना 15 दिवसाची नोटीस देण्यात आलेली आहे. म्हणजे 15 दिवसात तुम्ही पाडा किंवा त्याच्यानंतर आम्ही पाडू. 2027 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत. याच्यापूर्वीच्या लोकसभेच्या निवडणुका 2024 मध्ये झाल्या. त्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमध्ये भाजपला जबरदस्त धक्का बसला. भाजपच्या जागा जवळजवळ निम्म्यावर आल्या आणि 37 जागा जिंकून समाजवादी पार्टी उत्तर प्रदेशची नंबर 1 पार्टी बनली आणि उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या निवडणुका सुद्धा समाजवादी पार्टी जिंकणार अशा प्रकारचं वातावरण उत्तर प्रदेशमध्ये निर्माण झालं. परंतु त्याच्यानंतर जी 2 वर्ष गेली त्या काळामध्ये पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलेलं आहे. पराभवाच्या सावटातून भाजपा बऱ्यापैकी बाहेर आलेली आहे. परंतु अशा प्रकारे बाहेर येत असताना समाजवादी पार्टीच्या हाती एक खूप मोठं कुलीत मिळालेलं आहे. राम मंदिर दानपेटीमध्ये झालेला जो घोटाळा आहे, हा जो विषय आहे तो भाजपला शेकवण्याच्या तयारीत अखिलेश यादव आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर या जोहर युनिव्हर्सिटीच्या विषयाकडे आपल्याला पाहावं लागेल. जोहर युनिव्हर्सिटीच्या विरोधात जी कारवाई योगी सरकारने सुरू केलेली आहे त्याच्यामुळे उत्तर प्रदेशचं जे राजकारण आहे ते चांगलंच तापलेलं आहे. ही जी कारवाई आहे ती सुडाचं राजकारण आहे अशा प्रकारचा दावा समाजवादी पार्टीचे नेते करतायत, काँग्रेसचे नेते करतायत. या दाव्यांमध्ये कितपत तथ्य आहे? आझम खान याच्याबद्दल जर विचार केला तर आझम खान अनेक वर्ष राजकारणात आहे, परंतु राजकारणात असून सुद्धा हा जो माणूस आहे तो नंबर 1 चा भामटा आहे. आझम खान हा समाजवादी पार्टीचा अत्यंत महत्वाचा नेता, सपाचा मुस्लिम चेहरा. रामपूर जिल्ह्यावर आझम खानचं अनेक दशकांपासून वर्चस्व आहे. 2017 पर्यंत उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीची सत्ता होती. त्याच्यानंतर योगी सरकार अस्तित्वात आलं. या रामपूरमध्ये एक मदरसा आलिया आहे. 1774 मध्ये रामपूरच्या नवाबाने या मदरशाची स्थापना केली आणि या मदरशाचं वैशिष्ट्य असं आहे की जगभरातून आणलेली अत्यंत महत्वाची पुस्तकं, महत्वाचे ग्रंथ
येथे उपलब्ध आहेत. रामपूरचा नवाब अत्यंत रसिक होता, विद्वान होता. त्याने जगभरातून ग्रंथ मागवले आणि ते या आलिया मदरसामध्ये ठेवले होते. हे ग्रंथ मागवण्यात आले होते इराकमधून, इराणमधून, तुर्कीमधून, मध्य आशियातील अनेक मुस्लिम देशामधून. अरबी आणि फारसीमध्ये लिहिलेले हे ग्रंथ विविध विषयांना वाहिलेले आहेत. म्हणजे औषधशास्त्र, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, गणिताला वाहिलेले अनेक ग्रंथ या मदरशामध्ये होते. असे ग्रंथ होते जे हस्तलिखित होते, म्हणजे हाताने लिहिलेले. असे ग्रंथ होते ज्याची फक्त एकच प्रत या जगामध्ये अस्तित्वात आहे. ही प्रत जर नष्ट झाली तर ते ज्ञान जे या ग्रंथामध्ये आहे ते पूर्णपणे नष्ट होईल. मुघल आणि ब्रिटिश काळातले अनेक दस्तऐवज, अनेक करारनामे, अनेक पत्र या मदरशामध्ये होती. त्यामुळे हा जो मदरसा होता तो ऐतिहासिकदृष्ट्या संशोधकांसाठी एक खूप मोठा खजिना होता. या मदरशातले जवळजवळ 10,000 असे दस्तऐवज आणि ग्रंथ गायब झाले. 2017 पर्यंत याची चर्चा सुद्धा झाली नाही. 2017 नंतर जेव्हा उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आलं त्याच्यानंतर या विषयाची कुजबूज सुरू झाली, तपास सुरू झाला. 2019 मध्ये योगी सरकारने या प्रकरणी पहिला गुन्हा दाखल केला आणि तपासामध्ये ही बाब उघड झाली की जे 10,000 ग्रंथ आणि दस्तऐवज या मदरशामधून गायब झाले ते हलवण्यात आले होते जुहार युनिव्हर्सिटीमध्ये. जुहार युनिव्हर्सिटी या विषयामुळे प्रचंड चर्चेत आली. जुहार युनिव्हर्सिटी या विषयानंतर वादग्रस्त ठरली. रामपूर विकास प्राधिकरणाने आता या युनिव्हर्सिटीच्या विरोधात धडक कारवाई सुरू केलेली आहे. 38 इमारतींना नोटीसी बजावण्यात आलेल्या आहेत. 15 दिवसाची मुदत देण्यात आलेली आहे. जर 15 दिवसात युनिव्हर्सिटीने या इमारतीवर कारवाई केली नाही तर त्याच्यानंतर योगींचा बुलडोझर या इमारतींवर चालणार आहे. या युनिव्हर्सिटीने जो 3.5 किलोमीटरचा रस्ता हडप केला होता तो रस्ता सुद्धा आता वहिवाटीसाठी खुला करण्यात आलेला आहे आणि त्या रस्त्याच्या सुरुवातीला असा एक खूप मोठा बोर्ड ठेवण्यात आलेला आहे. ज्या बोर्डवर असं लिहिलेलं आहे की हा सार्वजनिक वहिवाटीचा रस्ता आहे, म्हणजे हा सर्वसामान्यांना उपलब्ध आहे. ज्या सरकारी जमिनी या युनिव्हर्सिटीसाठी हडप करण्यात आल्या होत्या त्या मुक्त करण्यात आलेल्या आहेत. त्याचा ताबा आता सरकारने घेतलेला आहे. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिम मतांचं प्राबल्य आहे. इथे जे जिल्हे आहेत मुरादाबाद, मुझफ्फरनगर, सहारनपूर, रामपूर, अमरोहा या जिल्ह्यामध्ये मुस्लिम मतांचा जो टक्का आहे तो साधारण 40 ते 50च्या दरम्यान आहे. कधी काळी हा काँग्रेसचा गड होता, परंतु तुष्टीकरणाच्या प्रांतामध्ये समाजवादी पार्टीने काँग्रेसला मागे टाकलं आणि ही सगळी मतं जी पूर्वी एकगठ्ठा काँग्रेसच्या पाड्यात पडायची ती आता सपाच्या पाड्यात पडू लागली. सपाने काय केलं, या प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक मुस्लिम माफिया निर्माण केला. पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये आझम खान याचा जबरदस्त दबदबा आहे. 2017 पासून योगी आदित्यनाथ यांनी माफियांचा काटा ढिला करण्याची प्रक्रिया सुरू केली. अनेक माफिया एक तर ढगात गेले किंवा तुरुंगात तरी गेले. आता जे शिल्लक आहे त्याच्यामध्ये एक बडं नाव म्हणजे आझम खान. हा भूमाफिया आहे आणि कोणाला असं वाटू शकेल की हा मुस्लिम माफिया असल्यामुळे कदाचित त्याने मुस्लिमांवर उपकार केले असतील आणि हिंदूंचं वाईट केलं असेल, परंतु प्रत्यक्षात चित्र तसं नाहीये. याने जमिनी बळकावल्या, त्या बहुसंख्य जमिनी मुस्लिमांच्या आहेत. जोहर युनिव्हर्सिटीची निर्मिती करताना आझम खानने अनेक गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावल्या आणि या प्रकरणी जवळजवळ 26 तक्रारी पोलीस ठाण्यांमध्ये दाखल आहेत. या 26 तक्रारी करणारे जे लोक आहेत त्यापैकी 90% लोक हे मुस्लिम आहेत, गोरगरीब मुस्लिम शेतकरी ज्यांच्या जमिनी आझम खानने बळकावल्या आणि तिथे युनिव्हर्सिटीची निर्मिती केली. फक्त गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी याने बळकावलेल्या नाही आहेत, याने कब्रस्तानाच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, मदरशांच्या जमिनी बळकावलेल्या आहेत, याने वक्फच्या अनेक प्रॉपर्टी बळकावलेल्या आहेत. अशा आझम खानच्या विरोधात जेव्हा योगी सरकार कारवाई करते तेव्हा मुस्लिम मतं सपाच्या पाड्यामध्ये एकवटतील की मुस्लिम मतांमध्ये फूट पडेल. आझम खान यांच्या पाठीशी समाजवादी पार्टीचे नेते उभे राहिलेले आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा आझम खान यांच्या बाजूने बोलायला सुरुवात केलेली आहे. इम्रान प्रतापगडी हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी आझम खान यांना पाठिंबा दिला आणि योगी सरकारच्या कारवाईवर कठोर शब्दामध्ये टीका केलेली आहे. ते असं म्हणतात की ज्या विद्यापीठांच्या इमारतींचे आराखडे उपलब्ध नाहीयेत अशा सगळ्याच विद्यापीठांवर योगी सरकार कारवाई करणार आहे का, आणि योगी सरकारच्या या कारवाईमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे असा दावा सुद्धा प्रतापगडी यांनी केलेला आहे. काही महिन्यापूर्वी हरियाणामधली अल फला युनिव्हर्सिटी अशा प्रकारे चर्चेत आली होती. दिल्लीमध्ये जो बॉम्बस्फोट झाला होता लाल किल्ल्याच्या जवळ, त्या बॉम्बस्फोटाचे धागेदोरे या युनिव्हर्सिटीपर्यंत गेले होते आणि त्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करणारे काही लोक या बॉम्बस्फोटाशी संबंधित आहेत अशा प्रकारचं चित्र समोर आलं होतं. आणि जेव्हा सरकारने त्या युनिव्हर्सिटीच्या विरोधात कारवाई करायला सुरुवात केली तेव्हा काही लोक हाच तर्क देत होते तिथल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होईल. आणि काँग्रेसच्या आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांचं असं म्हणणं आहे की बांधकामं जरी बेकायदा असली तरी कारवाई करायची नाही आणि एखाद्या युनिव्हर्सिटीचा दहशतवाद्यांशी संबंध असला तरी कारवाई करायची नाही. बरं, इथे काँग्रेसचे नेते, सपाचे नेते एका मुद्द्याला व्यवस्थित बगल देताना दिसत आहेत. ही युनिव्हर्सिटी शेतकऱ्यांच्या जमिनी हडपून निर्माण करण्यात आली.
शेतकऱ्यांचा कैवार घेण्याचं काम सपाचे नेते, काँग्रेसचे नेते नेहमीच करत असतात. परंतु जेव्हा मुद्दा केंद्र सरकारच्या विरोधात असेल तेव्हा यांच्या नेत्यांनी शेण खाल्लं तर हे सपाचे नेते, काँग्रेसचे नेते त्या नेत्याचं सुद्धा समर्थन करणार आणि शेतकऱ्यांच्या जमिनी लाटल्या गेल्या हे सोयीस्करपणे दुर्लक्षित करणार. या आझम खानने ही युनिव्हर्सिटी उभारताना 3.5 किलोमीटरचा रस्ता सुद्धा गळला होता. याचा सुद्धा विसर या काँग्रेसच्या आणि सपाच्या नेत्यांना पडलेला आहे. किंबहुना अशा मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचं आणि नको त्या मुद्द्यांवर राजकारण करायचं हे सपा आणि काँग्रेसच्या नेत्यांचं कामच आहे. अशा प्रकारे जेव्हा काँग्रेस नेते, सपाचे नेते या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, परंतु त्या मुद्द्यांकडे जनता दुर्लक्ष करेल का? आणि ही जी कारवाई आहे योगी सरकारची ती नेमकी कोणाच्या पथ्यावर पडेल? उत्तर प्रदेशचं घोडा मैदान काही फार दूर नाहीये. काही महिन्यांवर ही लढाई आलेली आहे. विधानसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि या निवडणुकीमध्ये कोणता मुद्दा भारी पडेल, कोणता मुद्दा जनतेच्या गळी उतरेल हे समजून घेण्यासाठी आता फक्त थोडाच काळ शिल्लक राहिलेला आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करूया. या व्हिडिओमध्ये मी थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.